यानंतर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत मयुरी हगवणे, वैष्णवीच्या त्या थोरल्या जाऊबाई आहेत. मयुरी, तुझं स्वागत जय महाराष्ट्रामध्ये. मयुरी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या धाडसाचं कौतुक की तू याआधी सुद्धा पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. पण या सगळ्या निमित्तानं मला हे विचारायचं आहे की खरं तर मला तुझ्याकडनं आधीच्या तुला त्या भूतकाळामध्ये न्यायचं नाही आहे, तरीसुद्धा वैष्णवीची आत्महत्या आणि त्यानंतर सगळ्या आलेल्या एक एक बाबी लक्षात घेता तुला सुद्धा तुझ्यावर ज्या प्रकारचा अत्याचार झाला होता त्याची आठवण तुला आहे? पुन्हा सगळं तेच आठवतंय? हो, नक्कीच. कारण की अ, असं म्हणजे विसरू शकत नाही आपण, की एवढा म्हणजे त्या लोकांनी मला त्रास दिला, मारहाण केली. म्हणजे एखादी लेडीज तर असं सहजपणे विसरू शकत नाही. मयुरी, तुला खरं तर मला हे विचारायचं आहे की तू आणि वैष्णवी एकाच घरातल्या सख्या जावा, मात्र एकाच घरात राहून सुद्धा, एकाच छताखाली राहून सुद्धा तुम्हाला दोघींनाही बोलू दिलं जायचं नाही, अशी प्रतिक्रिया तू दिली होतीस. काय कारण होतं यामागे? किंवा असं कोण तुम्हाला सगळं करायला भाग पाडायचं, किंवा तुम्हाला जो एक कंट्रोलिंग अथॉरिटी होती तुमची, कोण तुमच्यावर अत्याचार करायचं हे सगळं? म्हणजे यापैकी सगळ्यात कोण? म्हणजे सासूबाईंवर जर तुझा आरोप आहेच, मात्र त्यासोबतच करिश्मा यांच्यावर सुद्धा तुझे काही गंभीर आरोप आहेत, तर याविषयी आम्हाला सांगशील? नक्कीच. याच्यामध्ये माझे जे दीर आहेत, शशांक हगवणे ते आणि करिश्मा हगवणे, सासू लता हगवणे, हे या तिघांनी पण तिला म्हणजे माझ्या बाबतीत भडकवून द्यायचे कायम, की ती अशीच आहे, ती तशीच आहे, तिच्या बाबतीत तू बोलायचं नाही, तिच्यासोबत तू बोलायचं नाही. तू बोलली तर आम्ही म्हणजे ती माझ्याशी कधी त्यांच्या भीतीने बोललीच नाही. म्हणजे ते तिला त्रासच देत असेल म्हणून तर तिने माझ्याशी कधी संवाद साधला नाही. आणि माझ्यामुळे तिला कधी त्रास नको म्हणून मी पण तिच्याशी कधी संवाद नाही साधला. नक्कीच. पण मयुरी, या सगळ्यात तुझ्या तुझ्या बाजूनं एक जमेची बाजू अशी होती की तुझ्यासोबत तुझे पती होते, त्यांचा काही प्रमाणात तुला पाठिंबा होता, सपोर्ट होता. मात्र वैष्णवीच्या बाबतीत तू काय सगळं पाहायचीस, किंवा वैष्णवीच्या मिस्टरांचं वागणं, शशांकचं वागणं एकंदरीत कसं होतं? अ, म्हणजे जसं माझे पती वागायचे त्या ऑपोजिट साईड म्हणजे ही शशांक फागुण्याची होती. ते कायम म्हणजे वैष्णवीला मारहाण किंवा म्हणजे एक नाही का, एक मी नवरा आहे आणि मी कसा क्रूर वागणार हे तिला ते दाखवून द्यायचे वारंवार. किंवा ती जरी कधी माहेरी गेली तर तिला माहेरी पण जास्त जाऊन नाही द्यायचे. कारण की घरात मग ते म्हणायचे की माझी आई आता म्हातारी झाली, मग ती काय एकटी काम करेल का आणि तू तिकडे काय हिंडायला गेले का? हे नंदेच्या सांगण्यावरून म्हणजे शशांक नागवणे वैष्णवीला त्रास द्यायचे. किंवा कधी ती स्वयंपाक करत असेल तर हे लोक जेवायला पण बसायचे आणि जेवता जेवता पण इकडे येऊन वाढ, माझी आई आणि माझी बहीण जेवायला बसली त्यांना वाढायचं, त्यांच्या पुढे बोलायचं नाही, असे हे म्हणजे शब्द कायम मी शशांक भागवण्याच्या तोंडातून ऐकलेले आहेत. नक्कीच. मयुरी, वैष्णवीला तिच्या चारित्र्याच्या संशयावरून सुद्धा मारहाण करण्यात येत होती, तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात येत होते. तू कधी किंवा तुझ्या समोर कधी असं घडलं होतं का की वैष्णवीला तिच्या चारित्र्याबाबत बोललं गेलेलं आहे? आणि विशेषतः तुझ्या ज्या ननंदबाई आहेत, त्या करिश्मा आणि तुझ्या सासूबाईंकडून अशी कधी वागणं किंवा असं लांछन कधी लावण्यात आलं होतं का तिच्यावर? अ, अ, म्हणजे मी हे तर मी डोळ्यांनी माझ्या पाहिलेलं नाहीये. आणि पण मी नक्कीच सांगू शकते याच्यात, की जे लोक मला माझ्या चारित्र्यावरती संशय घेऊ शकतात, म्हणजे शशांक आणि नणंद आणि सासू माझ्या चारित्र्यावर संशय घेऊ शकतात, तर ते नक्कीच तिच्या पण चारित्र्यावर संशय घेऊ. तुझ्याही चारित्र्याविषयी असं बोललं गेलं होतं? हो, शशांक हगवणे आणि नणंद करिश्मा आणि ज्या माझ्या सासूबाई आहेत त्यांनी पण माझ्या मिस्टरांना भडकवलं होतं, की ही चांगली नाहीये, ही वाईट आहे. हिच्यापासून तू दूर हो, आमच्याकडे येऊन राहा, आम्ही तुला कसलीच कमी पडून देणार नाही. आणि हिचे अफेअर आहे, तू जरा बाहेर चेक कर वगैरे, अशी आमच्यात भांडणं लावायचा त्यांनी कायम प्रयत्न केलेला आहे. पण माझ्या मिस्टरांना माहिती होतं, की मी त्यांच्याशी लॉयल आहे किंवा त्यांना सगळं म्हणजे माझ्यावरती विश्वास होता. पण शशांक हगवण्याचा अंधारा विश्वास त्यांच्या आईवरती आणि बहिणीवरती होता. म्हणजे ते ऐकून ते वैष्णवीला खूप त्रास द्यायचे.
अच्छा, तुझ्या सासऱ्यांविषयी काय सांगशील? त्यांनी कशा प्रकारे तुमचा सगळा छळ केला होता? म्हणजे थोडक्यात सांगायचं गेलं तर तो माणूस घरातच नसायचा. घरात काय चाललंय हं, हे त्या माणसाला कधी माहीतच नसायचं. कारण की माईलेकी त्या माणसापर्यंत ते पोहोचूनच द्यायचं नाही. सगळं हेच बघायच्या, ह्याच हँडल करायच्या. हं, हं, तो माणूस कायम गाडीत बसायचा आणि बाहेर हिंडायचा. म्हणजे मी जेवढं बघितलं तेवढ्यावरून मी तुम्हाला सांगते. अच्छा, तुम्ही दोघींनी म्हणजे विशेषतः तुझ्यावर जेव्हा मयुरी अशा प्रकारचा अत्याचार व्हायचा, तू कधी सासऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला नाहीस? जेव्हा कधी ते घरी असायचे तेव्हा तू कधीच प्रयत्न केला नाहीस या संदर्भातला? मी सांगण्याच्या आधीच म्हणजे माझ्या सासूबाई आणि माझ्या नणंदबाई आहेत, त्या सांगायच्या आणि हं, त्यांचं ऐकून मग ते आम्हाला शिवीगाळी, माझ्या मिस्टरांना शिवीगाळी, मग मारहाण हं, त्यांचं ऐकूनच करायचे. हं, 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 हं. आणखी एक वैष्णवीने ज्या प्रकारे आत्महत्या केलेली आहे, तर तुला आणि खरं तर म्हणजे मयुरीनं या सगळ्यात बोलण्याचा मुद्दा असा की वैष्णवीने ज्या प्रकारे तिचा मृतदेह सगळा सापडलेला आणि ज्या प्रकारे तिच्या अंगावर खुणा सापडलेल्या आहेत, त्या अर्थी कदाचित तिच्या आत्महत्येचा बनाव रचला गेला असावा, ही एक शक्यता नाकारता येत नाही. तुला काय वाटतं या सगळ्या तुझं वैयक्तिक मत या सगळ्या संदर्भात काय आहे? म्हणजे मी तरी तिथे नव्हते त्यामुळे मला काही सांगता नाही येणार की तिच्या बाबतीत नक्की काय झालंय. पण मी इतकं सांगू शकते की ती लोक तिला मारू शकतात. या म्हणजे क्रूर ती लोक आहेत. नक्कीच. नक्कीच. मयुरी, यानंतर खरं तर जेव्हा वैष्णवीवर सुद्धा अशा प्रकारे अत्याचार व्हायचा किंवा तिचा छळ व्हायचा, तेव्हा तुझं आणि तुझ्या पतीचं काही बोलणं व्हायचं का? त्यांची काय प्रतिक्रिया होती या सगळ्याबद्दल, वैष्णवीच्या या सगळ्या छळाबद्दल? आम्हाला वाईट वाटायचं वैष्णवीचं हं, आणि इव्हन माझे मिस्टरही म्हणजे शशांक गोगोलेला म्हटले होते की तू नको त्रास देऊ म्हणजे म्हणजे वैष्णवीला फिरायला घेऊन जा, बाळाला फिरायला घेऊन जात जा. पण त्याचं म्हणणं कायम असं असायचं की तू आमच्या संसारात लक्ष नको देऊ, तुझा संसार काय चाललाय तो बघ आधी. आणि माझे मिस्टर कायम म्हणजे माझ्या सासूला म्हणायचे की वैष्णवी का बोलत नाही माझ्याशी. तर माझी सासू त्यावेळेस त्यांना असंही म्हटलेले आहे की तुला तिचा नवरा नाही माहिती का किती संशय करू तिचा आहे. ती हं, नाही बोलत हेच चांगलं आहे हं, हं, तुझ्याशी. आणि माझे मिस्टर असे सुद्धा म्हणायचे की तुम्ही एवढा तिला नका त्रास देऊ. हं, हं, तुम्ही इतका तिचा छळ नका करू. तर ते हं, माझ्या सासूंचं असं मत होतं की आम्ही तिला छळत नाहीये. उलट आमच्या घरामध्ये आहे तर ती सोन्याचा घास खाती. हं, असं हं, हं. त्यांचं म्हणणं होतं. आणखी एक मयुरी, जेव्हा तू तुझ्यावरच्या छळाबद्दल तक्रार दाखल करायला गेली होतीस पौड पोलीस स्थानकामध्ये, तेव्हा कशा प्रकारे पोलिसांनी तुला सहकार्य केलं किंवा तुझ्या काही तक्रारी आहेत का? किंवा तू समाधानी नव्हतीस का पोलिसांनी ज्या प्रकारे सगळ्या प्रकरणाचा तपास केला? तुझी काय प्रतिक्रिया आहे पोलिसांच्या तपासाबाबत? मी असे तर खूप वेळा पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. हं, पण त्यांनी कायम आमची भांडणं मिटवायची भूमिका घेतलेली होती. हं, पण ही भांडणं कधी मिटत गेलीच नाही. ती कायम वाढतच गेली. आणि शेवटी मला त्यांनी मारहाण केली, माझे कपडे फाडले. मग त्यावेळेस माझ्या डोक्यावरून पाणी गेलं. हं, हं, मग मी एफ-आय-आर दाखल करायची. हे तिथं मी माझ्या ठाम निर्णयावर होते. पण तेव्हाही तिथं त्यांनी भरपूर वेळा मला समजून सांगितलं की तुमचं मोठं घराणं आहे, तुम्ही असं करू नका, वागू नका. पण मी हं. माझ्या निर्णयावर तिथे ठाम होते. त्यावेळेस ती एफ-आय-आर दाखल झाली. अच्छा, मयुरी, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न. जेव्हा तू महिला आयोगाकडे गेली होतीस दाद मागण्यासाठी, महिला आयोगाने ज्या प्रकारची वागणूक दिली किंवा ज्या प्रकारे हस्तक्षेप केला या प्रकरणामध्ये तुझ्या छळाच्या, तर त्यात तू समाधानी आहेस का? अ, ख म्हणजे तुला खरं सांगायचं समाधानकारक प्रतिसाद मिळाला होता का महिला आयोगाचा? नाही मला प्रतिसाद या गोष्टीला मिळाला की ते माझे हे पण घेत नव्हते म्हणजे दखल पण घेत नव्हते, माझी कंप्लेंट पण लिहून घेत नव्हते किंवा एफ-आय-आर पण दाखल करत नव्हते. त्यावेळेस मी त्यांना फोन केला होता. तर त्यावेळेस ते म्हटले होते की तू जा तिथे तुझी ती कंप्लेंट लिहून घेतील. पण याच्यानंतर मला नाही काही म्हणजे दिसलं अच्छा, म्हणजे त्याच्यापुढे. का म्हणजे एवढं दुर्लक्ष का गेलं असावं, केलं गेलं असावं पोलिसांकडून सुद्धा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला आयोगाकडनं सुद्धा? कारण जर तू तू असं म्हणतेस की महिला आयोगानं म्हणावी तशी दखल घेतली नाही, तर हे खरंच गंभीर आहे. नक्कीच. त्यावेळेस हं.
बोल 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 मयुरी बोला. मला वाटत होतं की त्यांनी दखल घ्यावी हं, आणि याच्यात बोलावं की जे जे करून म्हणजे काही ना निदान त्या लोकांचा माज तरी उतरेल की हं, जे त्या लोक हवे ते ती हं, हं, तरी त्यांची हवा किंवा माज किंवा राजकीय जे म्हणतायत ते त्यांचं कमी तरी होईल. पण हं. ते नाही झाल्यामुळे त्यांचं अजून म्हणजे ते अजून हवेत गेले असं झालं थोडक्यात त्याच्यात. नक्कीच. मयुरी, एक महत्त्वाची अपडेट अशी या प्रकरणात की आज दुपारी मंत्री अदिती तटकरे सुद्धा पुण्यात होत्या आणि त्यांनी सुद्धा या प्रकरणासंदर्भात बोलताना हे म्हटलं आहे की वैष्णवीची आत्महत्या आहे की हत्या केली गेली आहे. त्या अनुषंगाने या सगळ्या प्रकरणाची सगळ्याच बाजूने चौकशी करण्यात येईल, तपास करण्यात येईल आणि त्यासोबतच तुझाही उल्लेख त्यांनी केला होता मंत्री अदिती तटकरे यांनी की मयुरीच्या सुद्धा प्रकरणाची दखल घेण्यात येईल. तर या संदर्भात तू काय पावलं उचलणार आहेस? आता तू सुद्धा जाऊन भेटणार आहेस का? किंवा तुला असं वाटतं की वैष्णवीचा तर बळी गेलेला आहे, मात्र परत असं होऊ नये आणि जन्माची अद्दल खरं तर घडावी दोषींना, तर या दृष्टीने तू काही पावलं उचलणार आहेस का? किंवा असं काही तुझ्या मनात आहे का? अ, हो, मी माझ्याही जे काही केस प्रकरण चालू आहे, त्यातही मी माझ्या बाजूने उभी राहणार आहे स्वतः. त्याच्यानंतर मी जे काही वैष्णवीची पण केस चालू आहे, मी त्यातही उभी राहणार आहे. मी त्यांचीही साथ देणार आहे. आणि या चौघांना म्हणजे कडक कशी शिक्षा होईल, जन्मठेपच व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे. नक्कीच. मयुरी, खरं तर तू सगळी ही आपबीती जी सांगितलेली आहेस आणि खरं तर वैष्णवीबरोबर जो काही अनन्वित अत्याचार झाला त्याचीसुद्धा तू काही ठिकाणी काही क्षणी साक्षीदार होतीस. मात्र या सगळ्या संदर्भात तुला काय वाटतं, काय शिक्षा तुला अपेक्षित आहे या सगळ्या प्रकरणामध्ये? दोषींवर काय कारवाई व्हावी? म्हणजेच आता सांगितल्याप्रमाणे की त्यांना जन्मठेपेची शिक्षा ही झालीच पाहिजे. आपले म्हणजे आपलं म्हणजे जे काय आहे की कोर्ट म्हणा किंवा काय म्हणा हे हे आधी सगळं प्रूफ करणार की काय झालंय, कसं झालंय वगैरे आणि त्याप्रमाणे त्यांना सजा देण्यात येईल. पण माझं असं मत आहे की ते बाहेर निघलेच नाही पाहिजे. धन्यवाद मयुरी. तू आपले अनुभव जय महाराष्ट्रावर शेअर केलेत आणि खरंच पुन्हा एकदा तुझ्या हिमतीला दाद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पुढचा लढा लढण्यासाठी ईश्वर तुला ताकद देव हीच आमची प्रार्थना आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल.